साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त अखिल धायरी गाव अण्णाभाऊ साठे युवा संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यंदा संघटनेच्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचं 30वं वर्ष असल्याने हा सोहळा विशेष उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आलं। गेल्या 3 दशकांपासून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत संघटनेच्या वतीने जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत। यंदाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक काकासाहेब चव्हाण, प्रदेश काँग्रेस सचिव श्रीरंग चव्हाण, काँग्रेसचे नेते धनंजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा दमिष्टे, किशोर पोकळे, बापूसाहेब पोकळे आणि तुषार पोकळे उपस्थित होते। यावेळी सागर भाऊ लोणारे, संतोष भाऊ लोणारे, सूर्यकांत भाऊ लोणारे, रविअण्णा लोणारे, मनोज लोणारे, सोमनाथ लोणारे, सनी घाटे, शुभम आठागळे, देविदास लोणारे, रोहन लोणारे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। अण्णाभाऊ साठे यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा अखिल धायरी गाव अण्णाभाऊ साठे युवा संघटनेनं कायम ठेवली असून जयंती उत्सवाच्या 30व्या वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी समाजामध्ये अनेक सामाजिक चळवळी केल्या आणि खऱ्या अर्थानं फकीरा असेल, वेगवेगळ्या कादंबऱ्या असेल, ज्यांनी 1.5 दिवसाची शाळा शिकली असं म्हणतात, पण मला काही ते मान्य नाही। खरं म्हटलं तर त्यांनी 1.5 शतकाची शाळा शिकल्यासारखं त्यांनी जे समाजाला मार्गदर्शन केलं, परिवर्तनाच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन कायम त्यांच्या विचारातून राहिलं। अण्णाभाऊ साठेंचे विचार जर म्हटलं तर सर्व समाजाला बरोबर नेणारे, क्रांती घडवणारे आणि एक वैचारिक दिशा देणारे असे त्यांचे विचार होते। त्यांची आज आपण जयंती साजरी करत असताना आज लोकमान्य टिळकांचाही जन्मदिवस आहे। या दोन्ही थोर महात्म्यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। सर्व धायरी ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लोक जागृतीसाठी आपल्या वाणीतून अनेक विचार मांडले। तरुणांना त्या विचारातून काहीतरी घेता येईल आणि त्याचं समाज परिवर्तन होईल हे त्यांनी ओळखून आपल्या जीवाची सर्व आहे ती शक्ती त्या समाजासाठी त्यांनी दिली आणि त्यांच्या त्या लोकशाहीरीतून अनेक प्रश्न उलगडले गेले। त्यामुळे हा समाज जागृत झालेला आहे आणि हा समाज म्हणण्यापेक्षा सर्व नागरिक जागरूक झाले पाहिजेत आणि सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनाचा उद्देश होता। त्यामुळं आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी केला त्याबद्दल या सर्व आमच्या धायरी ग्रामस्थांचे आणि या सर्व प्रतिनिधींचे ओम साई मित्र मंडळ हे पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करतं। शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम याच्यामध्ये होतो। लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांच्या लोकगीतांचाही कार्यक्रम असतो, पण पावसामुळे आणि काही वेगळ्या कारणांमुळे तो ह्या वर्षी घेतला नाही, तर तोही कार्यक्रम असतो की त्यांच्या त्या लोकगीतांमधून त्यांचे विचार बाहेर समाजाला मिळत असतात। तर आजच्या या दिवशी हा कार्यक्रम, ही जयंती घेतली, त्या कार्यक्रमानिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते। चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते, त्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप केला जातो, शाळेमध्ये सुद्धा पुस्तके वाटली जाते। फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकून त्यांनी जे समाज प्रबोधन केलं आणि आतापर्यंत आपण 6 वर्ष आहे त्यांच्या समाज प्रबोधनामधून आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी ओम साई मित्र मंडळ करत आहे। पूर्ण धायरी ग्रामस्थ दरवर्षी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या चौकामध्ये येऊन त्यांना अभिवादन करतात। अतिशय अभिमान वाटतो की 106 वर्ष जुनी त्यांची जी कल्पना होती ते आता पण समाजामध्ये चांगल्या प्रकारचे युवक घेऊन त्या प्रकारे पुढे काम चालू आहे आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्या या भागामध्ये जयंती निमित्त असून दे, त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो। असं ओम साई मित्र मंडळ कायमस्वरूपी या भागामध्ये चांगलं काम करत आहे आणि या कामाला आमच्या सर्व धायरी ग्रामस्थांचा पाठिंबा आहे। कारण सर्व धायरी ग्रामस्थ या दिवशी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमतात। त्यामुळे सर्व धायरी गावामध्ये सर्व आता तुम्ही पाहता सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता या ठिकाणी आम्ही आजच्या पावसामुळे या ठिकाणी मिरवणूक रद्द केलेली आहे आणि समाज प्रबोधन म्हणून चांगले कार्यक्रम या ठिकाणी ओम साई मित्र मंडळ ठेवले आहेत। या ठिकाणी दरवर्षी आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं आणि आमच्यातर्फे आमच्या सर्व धायरी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी
अण्णाभाऊंच्या प्रतिमेला हार घालून या ठिकाणी अभिवादन दिलं जातं. त्याबद्दल मी सर्वांचं ओम साई मित्र मंडळाचा आभार मानतो. आणि आता शालेय वस्तू वाटप या ठिकाणी होणार आहे. आपण धायरी गावामध्ये अखिल धायरी गाव अण्णाभाऊ साठे युवक संघटनेतर्फे दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो. त्याच्यामध्ये आपण विविध उपक्रम घेतो, जसे की शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, अनाथ आश्रमात खाऊ वाटप व आपली एक मिरवणूक असते. दरवर्षी 2 तारखेला आपण मिरवणूक काढतो. ते पण पारंपरिक पद्धतीने ढोल पथक, बँड पथक असं मिरवणुकीचं आमचं नियोजन असतं. व मिरवणूक झाल्यावर एक भोजन समारंभ असं आमचं दरवर्षीचं नियोजन असतं. पण यावर्षी एक आर्थिक म्हणजे आरक्षणाचा थोडा वाद असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही यावर्षी 2 तारखेला होणारी मिरवणूक आमची कॅन्सल केलेली आहे. व आम्हाला सर्व धायरीतल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला दरवर्षी सहकार्य लाभतं व हे सहकार्य आम्हाला दरवर्षी त्यांच्याकडून लाभावं ही आमची अपेक्षा. व सर्व ग्रामस्थ आम्हाला म्हणजे गावकीच्या हिशोबाने कार्यक्रम करायला आमच्या सहभाग घेतात. सर्व त्यांनी असंच आमच्या सहभाग असा आमची अशी सर्वांना नम्र विनंती. सर्वप्रथम सर्व मराठी प्रेमी जगभरातील नागरिकांना कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जगभरातील मराठी प्रेमी म्हणण्यामागचं कारण असे की मराठीतील पहिलं साहित्य हे अण्णाभाऊ साठेंचं आहे की जे विश्वात प्रसिद्ध केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना जर्मनीपर्यंत पोहोचणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे अवघ्या 1.5 दिवस शाळा शिकलेत असं जर सांगितलं तर आजच्या पिढीला ते पटणार नाही. त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागतो. आणि त्यांचा जो संघर्ष आहे रोजच्या जीवनातील तत्कालीन परिस्थिती ही त्यांच्या लिखाणातून दिसत होती. समाज सुधारण्यामागं त्यांची जी अग्रणी लेखणी होती अतिशय मुद्देसूद आणि प्रत्येकाला रिलेट करणारी अशी त्यांची ती सर्वसामान्यांची लेखणी होती. आणि त्याचमुळे त्यांना लोकशाहीर म्हणून संबोधलं जातं. खरं तर आमची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची आहे की 1 ऑगस्ट हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा व्हावा. कारण की मराठी साहित्य विश्वाला समृद्ध करणाऱ्या अशा आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती हीच खऱ्या अर्थानं विश्व मराठी दिन म्हणून साजरा करण्यासाठी योग्य असेल असं माझं प्रांजळ मत आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रथमतः मी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची महती रशियात सांगणारे, त्याचबरोबर ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगार आणि कष्टकरी यांच्या हातावर तरली आहे असे सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र असं अभिवादन करतो आणि सगळ्यांना लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सगळे गावकरी मंडळी इथे जमलेलो आहोत. आज अण्णाभाऊ साठ्यांची 106वी जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने आज या येथील मंडळांनी विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यात वही वाटप असेल, गुणवंत मुलांचा सत्कार असेल, अशा अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत. हे जे मंडळ आहे हे गेले कित्येक वर्षापासून या अण्णाभाऊ साठ्यांची जयंतीचं गावकऱ्यांच्या माध्यमातून सादर करीत आहे. अशा या अण्णाभाऊ साठ्यांना आमच्या धायरी गावातर्फे आणि या मंडळातर्फे मी विनम्र अभिवादन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं सगळे जमलेलो आहोत. आत्ताच आपण हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आज आपण 106 वर्ष अण्णाभाऊंना का जपत आहोत तर त्यांचे विचार असे होते की बुवाबाजीला आणि अंधश्रद्धेला टाळा फासून त्यांनी लोकशाहिरीमधून जनजागृती केली आणि त्या जनजागृतीमधून लोकांचा विकास साधता येईल अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि या कार्यालाच सलाम करून आपण आजही 106 वर्ष त्यांना जपत आलेलो आहोत आणि इथून पुढेही त्यांचे विचार आपण त्या मार्गाने जपणार आहोत. खऱ्या अर्थाने लोकशाहिरीमधून त्यांनी लोकांना हा आपल्याला संदेश दिलेला आहे की कष्ट करा. कामगारांना सांगितले कामगारांच्या जीवावरच हा देश
आणि हा समाज पुढे जाणार आहे अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि आज आपण त्यांच्या विचाराला इथं सलामी करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. आणि मी आता त्यांना अभिवादन करत आहोत. आपण सर्वजण गावातल्या लोकांना इथं एकत्र गोळा करून शाळेमध्ये जाऊन पुस्तकांचं वह्यांचं वाटप करणार आहोत. शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम दरवर्षी इथं असतो आणि मिरवणूक सुद्धा असते. आजची मिरवणूक पावसामुळे आपण रद्द केलेली आहे, तरी आता आपण सर्वजण शाळेमध्ये जाणार आहोत. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांनी एक नवीन कारकीर्द तरुणांना वाव देण्याची, तरुणांना दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांनी केलं. रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला आणि त्या ठिकाणी घडवला. आणि म्हणून संपूर्ण जगाला एक नवी दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांनी केलं. त्याच पद्धतीने आमच्या धायरी गावामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठे यांची जन्मतिथी साजरी करीत असतो. आमचं अण्णाभाऊ साठे एकता मंडळ या ठिकाणी सदैव तत्पर्य असतं आणि या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप, गोरगरिबांना धान्य वाटप अशा अनेक विविध विक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी गावामध्ये करीत असतो. त्याच पद्धतीने आताही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शालेय पुस्तकं वाटप आणि वह्या वाटप या ठिकाणी आम्ही आता करणार आहोत. आणि म्हणून असं अण्णाभाऊ साठे यांची जर कारकीर्द पाहिली, एक खडतर प्रवास त्यांनी जीवनामध्ये आखडला आणि संपूर्ण देशाला नव्हे तर दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं अण्णाभाऊने या राज्यामध्ये देशामध्ये काम केलं. आणि त्याच्याच पाय ठेवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा समाज एक व्हावा, या समाजाला चांगल्या पद्धतीने दिशा. सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आणि अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असं करतो. अण्णाभाऊ साठे किंवा सर्व महापुरुष यांना कुठल्याही जाती धर्मात किंवा ह्याच्यात मर्यादित न ठेवता त्या सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्मासाठी सर्वांसाठी कार्य केलेलं आहे. तरी आपणही एकमेकांनी कधी असं वाटले गेलं नाही पाहिजे अशी ही माझ्या एक सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे, ही मी व्यक्त करत आहे. आज जयंतीचा सोहळा पाहता गावातील असे प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहून या जयंतीची शोभा वाढवली आहे. पण आज ज्या महापुरुषांनी खडतर प्रवास करून जे समाजकार्य केलं त्या कार्याचा अभ्यास करून आपण आज आपला खडतर प्रवास हा संपलेला आहे. आज आपण कलियुगात आहोत. इंटरनेट म्हणा, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या काळात मिळू शकतात. आज तुमचं मीडिया झालं, या तरी तुम्ही प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात करत आहोत. तरी सुद्धा आज अशी खंत व्यक्त होती की जो विकास, रस्ते, लाईट, पाणी किंवा शिक्षणावर अजूनही आज आपल्याला झगडावं लागतं, त्यासाठी आंदोलनं करावं लागतात. ही खंत खूप मोठी आहे. ती मला असं वाटतं की कुठंतरी सर्व जसे आपण जयंतीसाठी एकत्र येतो किंवा उत्साहासाठी एकत्र येतो कोणत्याही, तसंच आपण समाजकार्यासाठी सुद्धा एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हीच मी आपल्या नवयुवकांना एक संदेश देतो.